श्रीरामपूर शहरात रात्रीच्या सुमारास एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे. तालुक्यातील दत्तनगर भागातील सिद्धार्थ कॉलनी परिसरात एका 20 वर्षीय तरुणावर अज्ञात 4 ते 5 जणांच्या टोळीने चाकूने प्राणघातक हल्ला केला आहे. हल्लेखोरांनी केलेल्या या भीषण हल्ल्यात तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हितेश सचिन ब्रह्मणे, वय 20 वर्षे, राहणार दत्तनगर, असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. हितेश रात्री 9 वाजेच्या सुमारास सिद्धार्थ कॉलनी भागातून पायी जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्याला रस्त्यात अडवले आणि काही समजण्याच्या आतच त्याच्यावर चाकूने सपासप वार करत जीवघेणा हल्ला चढवला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हितेशला तातडीने पुढील उपचारासाठी नाशिक येथील घोटी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल खैरे आपल्या फौजफाट्यासह आणि फॉरेन्सिक टीमला सोबत घेऊन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक टीमकडून घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले आहेत. या जीवघेण्या हल्ल्यामागील मुख्य कारण अद्याप अस्पष्ट असून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. फरार हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवली असून वेगवेगळ्या पातळीवर धागेदोरे तपासले जात आहेत. मात्र भरस्त्यात घडलेल्या या भयानक घटनेमुळे श्रीरामपुरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशाच ताज्या घडामोडींसाठी आपल्या श्रीरामपुरी व्हॉइस पेजला आत्ताच फॉलो करा. धन्यवाद.